नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल दुर्गाज होम कुकिंग. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अत्यंत कुरकुरीत, चमचमीत आणि खुसखुशीत अशी अळूवडी. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी त्याच्यासाठी आपल्याला 3 मोठे चमचे बेसन घ्यायचं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 2 मोठे चमचे तीळ आणि 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर. हा लाल मिरची पावडर मी घरी बनवलेला आहे. स्वादापुरतं 2 मोठे चमचे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. हळद घ्यायची आपल्याला 2 चमचे. त्याचप्रकारे 1 चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे व 1 चमचा आपल्याला जिरे धनेपूड मिक्स करून घेऊन घ्यायची आहे. 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे व हे सगळं मिश्रण आपल्याला एका जागी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चिंचेचा व गुळाचा पाणी म्हणजे चिंचेचं कोळ घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यात मी गूळ पण टाकलेलं होतं, म्हणजे भिजलेली चिंच व भिजलेला गुळाचा हा पाणी आहे जो मी इथे टाकलेला आहे. ह्यालाही मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, मी या मिश्रणात एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही आहे, कारण चिंचेच्या पाण्यानेच माझं हे मिश्रण परिपूर्णपणे मळलेलं आहे. तर फ्रेंड्स, हे मिश्रण आता मिक्स झालेलं आहे. आता अळूच्या वड्या लावायच्या आहेत. त्याच्यासाठी मी गॅसचा ओटा स्वच्छ धुवून घेतला व गॅसच्या ओट्यावरच अळूचे पानं त्यांच्या शिरा कापून टाकलेल्या आहेत, कारण अळूच्या पानांचा साईज खूप मोठा आहे व त्या काही एखाद्या ताटावर किंवा सुपावरही बसत नव्हते ते पानं. त्याच्यामुळं मी गॅसच्या प्लॅटफॉर्मवरच हे अळूच्या पानांच्या मी वड्या आता लावणार आहे. तर अळूचं पान सगळ्यात आधी उलटं असं ठेवून द्यायचं आणि अळूच्या पानाच्या उलट्या दिशेला आपल्याला असा पीठ लावायचं आहे. एका पानावर लावून झालेलं आता आपण दुसरं पान पण असं उलट्या दिशेने ठेवायचं व पानाच्या उलट्या दिशेला मिक्स केलेलं संपूर्ण मिश्रण असं आपल्याला इथं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. या दिशेने आपल्याला अळूवडीची घडी कशी पाडायची ते मी आता सांगणार आहे. दोन्ही साईडनी पानांचा साईज खूप मोठा असला त्याच्यामुळं आपण 2च पानांची अळूवडी आपण वळणार आहोत. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीत आपण दोन्ही साईडला पानं फोल्ड करून घेतलेले आहेत. बघा फ्रेंड्स, याही दिशेला आपल्याला पीठ एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व अशी एकदम टाईट अशी अळूची वडी आपल्याला वळायची आहे. मागच्या वरच्या व खालच्या दिशेलाही आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे. इथे आपली पहिली अळूवडी बनवून आपण रेडी केलेली आहे. इतरही पानांच्या अळूवड्या आपल्याला अशाच पद्धतीत बनवायच्या आहेत. अळूवड्या वळून झाल्या की आपल्याला जे इडली पात्र आहे त्याच्यात 2 ते 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे व थोडासा निंबूचा तुकडाही मी खाली टाकलेला आहे. त्याच्यात पहिली नाही 2 नंबरची चाळणी आपल्याला अशी लावायची आहे. त्या चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे व आता ह्या अळूवड्या आपण त्या चाळणीत ठेवणार आहोत. अळूवड्या मस्त ठेवून झाल्या की त्याच्यावर आपण थोडं थोडं असं तेल टाकून देऊ. त्याच्यामुळं बेसला त्या चिपकणार नाहीत व अळूवड्या नरम पण होतील चांगल्या. आता मी हे इडली पात्र बंद केलेलं आहे व गॅसवर 20 ते 25 मिनटापर्यंत आपल्याला हे मीडियम ते हाय फ्लेमवर अळूवड्या वाफवायच्या आहेत. इथे आपल्या अळूवड्या शिजलेल्या आहेत. बघा फ्रेंड्स, 25 मिनिटांनी आपल्या अळूवड्या वाफवून झालेल्या आहेत. त्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आता आपण त्या वेगळ्या ताटात काढून घ्यायच्या आहेत. अळूवड्या आपण व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत. आता अळूवड्या थंड व्हायची वाट पाहायची आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिटापर्यंत आपण अळूवडी थंडी होऊ द्यायची आहे. तेव्हाच ती व्यवस्थित कापली जाईल. गरम अळूवडी व्यवस्थित कट केली जात नाही. बघा फ्रेंड्स, अळूवडी अशी वाफ पण निघत आहे पण
अशा पद्धतीत आपल्याला व्यवस्थित कट करता येत आहे. अशा त्याच्या गोल गोल चकत्या करून घ्यायच्या. संपूर्ण अळूवड्यांच्या आपल्याला अशा गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत. व कढईत तेल तापवून मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला या अळूवड्या तळून घ्यायच्या आहेत. एका साईडने अळूवडी तळण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटांचा वेळ लागणार आहे. पहिल्या साईडने अळूवडी छान शेकून झाली की आपल्याला साईड बदलवायची आहे. अशी पलटवून घ्यायच्या आहेत अळूवड्या. परत या साईडने आपल्याला परत 4 ते 5 मिनिटं आपल्याला अशी अळूवडी तळू द्यायची आहे, शेकू द्यायची आहे. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला अळूवडी अशी 1 ते 2दा कढईत पलटवून घ्यायची व छान तळून घ्यायची आहे. बघा फ्रेंड्स, आपल्या अळूवड्या इथे तयार झालेल्या आहेत. आता त्या आपल्याला आता तेलातून काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीत आपल्याला अळूवड्यांची दुसरी बॅच पण तळून काढायची आहे. संपूर्ण अळूवड्या आपल्याला अशाच पद्धतीत तळून घ्यायच्या आहेत. बघा, याही अळूवड्या तळून झालेल्या आहेत आता रेडी. तर फ्रेंड्स, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, अळूवडी खायला आता तयार आहे. एन्जॉय. थँक यू फॉर वॉचिंग. नमस्कार.